गणपती बाप्पा उठले आणि दसरा सुद्धा झाला आणि नवरात्री सुद्धा आपली संपलेली आहे। आता सर्वांना वेध लागलेले आहेत ते म्हणजे दिवाळीचे। आणि दिवाळी म्हटलं की 15 दिवसापासून सर्वांची तयारी सुरू होते फराळाची। तर फराळामध्ये आपण सर्व पदार्थ करतोच, पण काही काही पदार्थ असे असतात, काही फराळ असे असतात की जे जमायला बघत नाही। त्यामधलाच एक कठीण पदार्थ म्हणजे जो मैसूर पाक। हा मला सुद्धा बरेचदा जमत नाही, पण आज मी एकदम परफेक्ट प्रमाण घेतलं आणि एकदम परफेक्ट मैसूर पाक झालेला आहे। तर 1 वाटी बेसन घ्यायचं आणि 1 वाटी तूप घ्यायचं। तर 1 वाटी बेसनामध्ये अर्धा वाटी तूप टाकून छान मिक्स करून साईडला ठेवायचं आणि त्यानंतर अर्धा वाटी पाणी आणि 1 वाटी साखर घ्यायचं आणि त्याचा 1 तारीचा पाक तयार करायचा आणि जो आपला बेसनाचं मिश्रण होतं ते आपलं टाकायचं पाकामध्ये आणि थोडा वेळ शिजवायचं। आणि बेसन थोडंसं फुलायला लागलं ना की मग असं एका तूप लावलेल्या भांड्यामध्ये काढायचं, अर्धा तास ठेवायचं आणि हे बघा असं मग पलटवून छान अशा याच्या वड्या करून घ्यायच्या। हे बघा परफेक्ट मैसूर पाक तयार झालेला आहे। कुणाकुणाला आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। बाय बाय।